वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं प्रिययं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्ति भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवामि सहितं नमामि। गुणातीतकटकं परब्रह्मशान्तं सुविद्यादेवं भवानन्दं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गम्। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की, शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की, सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की, श्री संत सदाशिवप्पा महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की, वीर वैराग्यंका महादेवी माता की, बजरंग बली हनुमान की, सब संतन की, हर हर भारत माता की, वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की, सरस्वती माता की, अपने अपने माता पिता की। नमः पार्वती पतये शिव हर हर नमः शिवाय।
मल्लिकार्जुनम् उज्जयिय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् शिवाय
शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणांत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल प्रभे 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा व जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणांत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या लोहारा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव श्री संत सदाशिव महाराज यासह इतर सर्व देवी देवतांना कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सदाशिव हिरेमठ संस्थानचे मठाधिपती शतस्थल ब्रह्मे 108 सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य गुरु महाराज यांच्याही मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सदाशिव हिरेमठ संस्थान येथे या अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व संगीतमय शिवकथा सोहळ्याच्या निमित्तानं या शिवकथेमध्ये उपस्थित तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेल्या या अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देण्याचा संकल्प केलेले आहे असे सर्व भाविक सद्भक्तगण या अखंड शिवनाम यज्ञ सोहळ्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेले सर्व भाविक सद्भक्तगण या अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण व या संगीतमय शिवकथेचं अगदी सुंदररित्या आयोजन करून ज्यांनी हा अखंड शिवनाम सप्ताह दुसऱ्याही वर्षी अतिशय भक्तिमय आनंदमय अशा वातावरणामध्ये सुरू केलेला आहे असे मार्गदर्शक शिवभक्त परायण नागप्पा माधवराव वकील सर्वांचे लाडके अण्णा सोबतच या अखंड शिवनाम सप्ताह सोहळ्यासाठी ज्यांनी परिचित अपरिचित मिळेल ती सेवा या ठिकाणी या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये केलेली आहे असे सर्व लोहारा नगरीचे भाविक सद्भक्तगण कास्ती नगरीचे सर्व भाविक सद्भक्तगण यासह ज्यांनी संकल्प करून अण्णांच्या माध्यमातून संकल्प केला आणि सर्व संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी या दुसऱ्या वर्षीय शिवनाम सप्ताहामध्ये या संगीतमय शिवकथा ठेवण्याचा जो संकल्प आहे आणि ती शिवकथा सांगण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ज्यांनी हा योग घडवून दिला असे सर्वांचे लाडके अण्णा यासह सर्व सप्ताह कमिटीतील संयोजन समिती ग्रामस्थ मंडळी या सर्वांचंही व सोबतच या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरण्यापर्यंत सेवा देणारे भाविक सद्भक्तगण मिळेल ती सेवा न सांगता या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं करत असलेले
अपरिचित परिचित असणारे सर्व भाविक सद्भक्तगण या ठिकाणी अन्नदान सुंदररित्या बनवून आपल्यापर्यंत तो प्रसाद पोहोचवत असलेल्या सर्व स्वयंपाक करणाऱ्या मायमाऊल्या, कुंभार परिवार, भांडी घासण्यापासून या मंदिराची स्वच्छता करणाऱ्या सर्व मायमाऊल्या, यासह या संगीतमय शिवकथेसाठी सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले संताई साऊंड सिस्टम भंडारीचे ओनर शिवभक्त परायण ज्ञानेश्वर भैया कोळी, या संगीतमय शिवकथेची सुंदररित्या व्हिडिओ शूटिंग करून कथाकार महाराजांच्या आई म्युझिक यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असलेले शिवभक्त परायण सोपान महाराज हिंगोलीकर, यासह या संगीतमय शिवकथेमध्ये आज पहिल्या दिवसापासून अगदी 7व्या दिवसापर्यंत आपणा सर्वांना गायनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करण्यासाठी या ठिकाणी आपणा सर्वांना लाभलेले स्वरशिवाणी संगीत संचचे गायनाचार्य, सुरमणी सिंथवादक, संगीत विशारद अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, मुक्काम पोस्ट लातूर आहे, मूळ गाव त्यांचं परभणी जिल्ह्यात आहे, सोबतच हार्मोनियमची आणि कोरस गायनाची साथ करत असलेले शिवभक्त परायण सुरमणी दत्तात्रय कोल्हाप्पा अपशिंगेकर, शिवभक्त परायण पंडित महाराज किलजकर, मृदंग सम्राट मृदंग महामेरू मृदंग विशारद शिवभक्त परायण बालाजी महाराज आळंदीकर, तबला सम्राट तबला मणी शिवभक्त परायण आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर, या सप्ताहामध्ये व्यासपीठ सांभाळत असलेले 12 ज्योतिर्लिंग अवतार आश्रमाचे प्रथम महाराज शिवभक्त परायण भागवतेश्वर महाराज किलजकर, यासह या संगीतमय शिवकथेसाठी उपस्थित तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचे या संगीतमय शिवकथा परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवकथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना शिवकथेमध्ये आपण ब्रह्मांड नायक देवादिदेव शंभू महादेवांच्या शिवकथा ऐकण्याचे काही नियम आहेत। त्या नियमावलीनंतर ती कथा कशासाठी ऐकायची, या कथेचं फळ काय, भगवान शिव परमात्मा आपल्या भक्तावरती कशा प्रकारे कृपादृष्टी करतो, पापी दुराचारी असणाऱ्या भक्तांचा सुद्धा या शिव महापुराण ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे माझ्या देवादिदेव शंभू महादेवांनी त्यांचा उद्धार केलेला आहे। 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ असणारा माझा शंभू महादेव, जो त्यागी आहे, वैरागी आहे, स्मशानवासी आहे, त्रिशूलधारी आहे, डमरुळधारी आहे, नागधारी आहे, ज्याच्या जवळ राहायला घर नाही, फिरायला गाडी नाही, आई बापाचा पत्ता नाही, बहीण नाही, भाऊ नाही, घर नाही, दार नाही, पण ज्याच्या एका कृपा आशीर्वादाने या भक्ताचा उद्धार होतो, अशा भगवान शिव परमात्म्याच्या लीला आपण या 7 दिवसाच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत। तत्पूर्वी शिव महापुराण ग्रंथाची महती सांगायची झाली तर सर्व तीर्थामध्ये सुद्धा श्रेष्ठ असणारं तीर्थ, स्थळामध्ये श्रेष्ठ असणारं महास्थळ, पुराणांमध्ये श्रेष्ठ असणारं महापुराण जर कोणतं असेल तर ते हे शिव महापुराण ग्रंथ आहे। ही जागा ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या लीला सांगितल्या जातात, ऐकल्या जातात, ती जागा साधारण जागा राहत नाही, तर भगवान शिव परमात्मा म्हणता आहेत की ही जागा आता साक्षात कैलास पर्वत या ठिकाणी झालेली आहे। भगवान शिव स्वतः म्हणता आहेत
मी कोण्या मंदिरात नाही, मी कोणत्या मठामध्ये नाही, मी कोण्या डोंगरात नाही. ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त शिवकथा, शिवगोष्टी, शिवनामस्मरण, कीर्तन हे गातात, ऐकतात, गाऊ नाचू आनंदाने, पाहू कैलासीचे केने, याप्रमाणे सर्वजण ज्या ठिकाणी भजन नामस्मरण करतात त्याच ठिकाणी माझं वास्तव्य आहे, असं भगवान शिव या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन करत आहे. आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ती भूमी साक्षात कैलास पर्वत आहे. भगवान शिव म्हणता आहेत की या भूमीवरती बसून कथा ऐकणारे तुम्ही भाग्यवान आहात. भाग्यवान नाहीच तर तुम्ही महाभाग्यवान आहात. साक्षात तुम्हाला भगवान शिवाचे रुद्र शिवगण म्हणून भगवान शिवाने त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. शिव महापुराण सांगता आहे जे भक्त त्या ठिकाणी भगवान शिवाची कथा ऐकतात ते भक्त मानव नसून साक्षात भगवान शिवाचे गण आहेत, असं स्वतः शिव महापुराण ग्रंथामधून भगवान शिव वर्णन करता आहेत. जीव आणि शिव हे ऐक्यत्व साधण्यासाठी आपण आजपासून अगदी 7 दिवस भगवान शिवाच्या लीला कथा श्रवण करणार आहोत. ज्या पद्धतीनं विवाह करताना पती मुलीच्या गळ्यामध्ये ज्या वेळेस मंगळसूत्र घालतो त्यावेळेस पती आणि पत्नीचं 7 जन्माचं नातं तयार होतं, त्याच पद्धतीनं आजपासून 7 दिवस जसं जसं तुम्ही भगवान शिवासह कनेक्ट व्हाल, भगवान शिवाच्या कथा काया वाचा मनाने श्रवण कराल, जीव आणि शिव यांचं मिलन होऊन साक्षात तुम्ही शिवपदाला जाण्याच्या मार्गावरती त्या ठिकाणी होणार, असं भगवान शिव या ठिकाणी शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन करत आहेत. देवादिदेव शंभू महादेव असा एक देव आहे ज्यानं एकदा कृपा आशीर्वाद दिला. इतर देवतांनी दिलेलं दान हे काही काळापुरतं काही वेळापुरतं टिकतं माय, पण माझ्या देवादिदेव शंभू महादेवांनी जर एकदा काही आशीर्वाद दिला, दान दिलं, तर होय सुखाचा सुकाळ. मग दुसरीकडे काही मागायची गरज नाही. तर असा देवादिदेव शंभू महादेव आहे ज्यानं स्वतःजवळ काहीही नाही ठेवून घेतलं, पण या भक्ताच्या उद्धारासाठी कल्याण करण्यासाठी तुम्हा आम्हाला एक साधन सांगितलं, ते म्हणजे आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती त्याने शिवाप्रती शरण जावे. जर या मानव जातीला आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या प्रत्येक मानव जातीनं या ठिकाणी शिव होण्यासाठी भगवान शिवाला अनन्य भावनेने शरण जा, असं या ठिकाणी संतांनी प्रमाण देऊन सांगितलेलं आहे. भगवान शिव हा कल्याण करणारा आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे. देवांचा तो देव माय बाप जो कोणी आहे तो भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून आजच्या पहिल्या दिवसीय शिवकथेमध्ये आपण नेमकं या शिवकथा कशा ऐकायच्या आहेत, त्याचे नियम आणि ऐकत असताना मनामध्ये कोणता संकल्प करावा, त्याचं फळ काय, नेमकं एक वेळा भगवान शिवाचं शिव हे नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये भगवान शिव परमात्मा कशा प्रकारे कृपा आशीर्वाद प्राप्त करून देतात, या सर्व कथा आपल्याला आजच्या पहिल्या दिवसीय शिवकथेमध्ये श्रवण करायच्या आहेत. या ठिकाणी पहिला नियम शिव महापुराण ग्रंथामध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे घरातूनच येत असताना, इथं आल्यावर नाही, घरातूनच येत असताना सुचिरभूत अवस्थेमध्ये यावं आणि येत असताना कपाळावरती त्रिपुंड्र भस्म आणि कुंकाचा टिळा. आता बऱ्याच जणांच्या टिकल्या आहेत, आहे ना, पण उद्यापासून शिव महापुराण शास्त्रीय पद्धतीने शिव महापुराण कथा श्रवण करण्याचे भाग सांगत आहे. त्याच्यातला पहिला नियम आहे सुचिरभूत होऊन येताना कपाळाला त्रिपुंड्र भस्म आणि कुंकाचा टिळा लिहून
या ठिकाणी या शिवमहापुराण ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी यायचं आहे, पहिला नियम. दुसरा नियम, रिकाम्या हाताने यायचं नाही. तर येताना ज्यांना जमेल त्यांनी प्रत्येकाने आरतीचं ताट सांगितलेलं आहे. त्या आरतीच्या ताटामध्ये दीप सुद्धा तुपाची सांगितलेली आहे, जमलं तर बरं का. दुसरा नियम, आरतीचं ताट हा दुसरा नियम. तिसरा नियम आहे, त्या आरतीच्या ताटामध्ये बेल फूल भगवान शिव परमात्म्याच्या या शिव महापुराण ग्रंथाला वाहण्यासाठी आपण घेऊन यायचं. आणि सोबतच मुरमुरे, एक वाटीभर मुरमुरे, खडी साखर, साखर, जे काही प्रसाद तुम्हाला जमेल तो प्रसाद या ठिकाणी घेऊन यायचा आहे. हे 4 नियम. 5वा नियम आहे, येत असताना प्रत्येकाने शिव महापुराण ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे, दर्भ आसन सांगितलेलं आहे. कोणतं? दर्भ आसन. पण आता प्रत्येकाच्या घरी मिळणार नाही महाराज. कडक व्रत आहे. शिव महापुराण कथा श्रवण करणं म्हणजे कडक व्रत आहे. जसं तुम्ही 16 सोमवार व्रत करता की नाही, त्याच पद्धतीनं हे शिव महापुराण ग्रंथ व्रत आहे, जे संकल्पपूर्ण इच्छा प्राप्त करून देणारं व्रत तुम्हा आम्हाला या नियमावलीने त्या ठिकाणी संपन्न करायचं आहे. तर त्याच्यातला 6वा नियम सांगत असताना, दर्भ आसन नाही तर प्रत्येकाने साधा सुती असलेला जो आपण रोज देवाऱ्यापुढे पूजेला मांडतो तो आसन आरतीच्या ताटामध्ये आपण सोबत येताना घेऊन यायचं आहे. तदनंतर नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. नमः शिवाय ओम नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. भोले नमः शिवाय ओम नमः. जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. शिव महापुराण ग्रंथामध्ये 6वा नियम सांगितला, आपल्या घरामध्ये जो आसन असेल तो आसन आपण या ठिकाणी घेऊन यायचा आहे. 7वा नियम सांगितलेला आहे, इथं आल्यानंतर आज जाऊ द्या पण उद्या ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात, उद्यापासून ते 6व्या दिवसाच्या कथेपर्यंत 6 दिवस बसलेली जागा बदलायची नाही. काय महाराज 3 तास झाला आम्हाला कथेला बसून पाठ दुखू लागली म्हणून आम्ही आज जागा बदलली आणि खंबा पकडला. असं व्हायला नको. या शिवकथेचं फळ प्राप्त करून घेण्यासाठी हे कठोर असं व्रत आहे, जे तुम्हाला फक्त 7 दिवस अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी. विश्वास ठेवायचा आहे, भाव ठेवायचा आहे. भाव ठेवल्यानंतर देव पावतो माय. मग आपला भाव त्या भगवान शिव परमात्म्याच्या चरणावरती आपल्याला दृढ असा भाव असला पाहिजे. निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम. प्रेमाबरोबर थोडासा भाव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भगवान शिवाच्या या शिव महापुराण ग्रंथावर, भगवान शिवाच्या शिवकथेवर असला पाहिजे.
आणि भाव ठेवल्यानंतर ज्या वेळेस आपण भगवान शिवाच्या संगतीमध्ये आलेलो आहोत, बघा माणसाची किंमत कशी ठरते, संगतीमध्ये आल्यानंतर माणसाची किंमत ठरत असते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर त्याची संगत कोणाबरोबर होते, चिखलाबरोबर होते. मग ते पाणी पुन्हा दिसतं का, नाही. त्याच पाण्याचा थेंब हातावरती पडला तर चमचम चमकायला लागतो. तोच पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला तर मोती होतो. मग ज्या पद्धतीनं पाण्याचा एक एक थेंब संगतीच्या बळावर भाव बदलून आपली किंमत ठरवायला सुरुवात करतो, त्याच पद्धतीनं मानवी जीवनामध्ये सुद्धा आपण संगत करत असताना आपण आज पासून ते 7व्या दिवसाच्या कथेपर्यंत साक्षात भगवान शिवाच्या संगतीमध्ये आहोत. म्हणून आपली सुद्धा या ठिकाणी संगत साक्षात भगवान शिवासोबत आहे आणि या संगतीचा परिणाम म्हणून तुम्हा आम्हाला भगवान शिव फळ प्राप्ती करून देणार आहेत. पण त्यासाठी काय केलं पाहिजे, माय जागा बदलली पाहिजे का नाही? नाही. आजचं जाऊ द्या म्हणले, उद्यापासून बसलेली जागा अगदी 6 दिवस त्या ठिकाणी बदलायची नाही. तदनंतर 7वा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. या 7 दिवसाच्या कथा ऐकत असताना एकमेकींना बोलायचं नाही. बोलायचंच असेल तर तुम्ही भगवान शिवाच्या कथेविषयी, शिवनाम, शिवकथा या गोष्टीवरती संभाषण करू शकता. पण इथं आल्यानंतर संसाराचा विसर मात्र पडला पाहिजे. हा कितवा नियम आहे माय? 7वा नियम. 8वा नियम आहे, जमलं तर पहिल्या दिवसापासून अगदी 7व्या दिवसापर्यंत, काय म्हणतोय, जमलं तर म्हणतोय, पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत आपल्या हाताच्या, पायाचे, बोटाचे नख काढायचे नाहीत. वर्ज्य आहे. त्याच्याबरोबर पुरुषांनी सुद्धा दाढी, कटीन हे सुद्धा वर्ज्य आहे. 7 दिवस आपल्याला या ठिकाणी भगवान शिवाच्या कथा ऐकत असताना कठोर व्रत या शिव महापुराण कथेमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे ते व्रत घेऊन आपल्याला ही कथा ऐकायची आहे, तरच त्याचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्या ठिकाणी 8व्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे 7 दिवस तरी किमान आपल्या हातापायाच्या बोटाचे नख काढायचे नाही. 9वा नियम आहे. 9वा नियम, कमीत कमी 7 दिवस तरी आपल्या मुखातून खोटी वाचा आली नाही पाहिजे. सत्यवचन म्हणजे महाराज फक्त 7 दिवसच का, बरं झालं, 8व्या दिवशीपासून आम्ही बोलायला मोकळं, असं आहे का माय? नाही. 7 दिवसाची लागलेली संगत सवय ही अखंडरित्या आपल्यामध्ये राहावी यासाठी 7 दिवस आपल्याला हे करायचं आहे. 7 दिवस तरी किमान आपल्या मुखातून वाचा खोटी नाही आली पाहिजे. सत्य वचन आपल्या मुखातून आलं पाहिजे. हा कितवा नियम आहे? 9वा. 10वा नियम सांगितलेला आहे. 7 दिवस कसलंच आजचं अन्न उद्या ग्रहण करायचं नाही. शिळं अन्न खायचं नाही. कारण शिळं अन्न खाल्ल्यानं बुद्धी ही तामस प्रवृत्तीकडे, तामस विचाराकडे जाते. म्हणून त्या ठिकाणी शिव महापुराण सांगतं, ताजा, हलका आणि चांगलाच आहार 7 दिवस तुम्हा आम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. घरी नाही केलं तरी चालेल, इथं रोज पंगत आहे, इथं या, हा प्रसाद घ्या. पण आजची जी काही अन्न शिजवलेलं आहे ते उद्या ग्रहण करायचं नाही. हा शिवकथेचा 10वा नियम आहे. सोबतच या शिवमहापुराण ग्रंथामध्ये 11वा नियम सांगितलेला आहे. तुम्ही भोजन करता आहात पण त्या भोजनामध्ये मसूरची डाळ, कांदा, लसूण, गाजर आणि हिंग अशा प्रकारचे मसालेदार पदार्थ त्या ठिकाणी टाळायला सांगितलेले आहेत. 7 दिवस कथा ऐकायची आहे. आजचं जाऊ द्या म्हणले,
आज ऐकलंय, उद्यापासून हा नियमाचं पालन करायचं आहे. तदनंतर या शिवमहापुराण कथेमध्ये 12वा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. जास्तीत जास्त कमीत कमी 7 दिवस तरी त्या ठिकाणी आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. हा शिवकथेचा 12वा नियम आहे. आणि सगळ्यात शेवटी या शिवमहापुराण कथेचा नियम 7 दिवस तरी किमान आपल्याकडून या शिवा अनुभव मंडपामध्ये गुरुची सेवा असेल, या ठिकाणी मिळेल ती आपल्याला डोळ्याला दिसेल ती सेवा न सांगता आपला म्हणून आपण भगवान शिवाची सेवा करत आहोत अशा प्रकारे मनामध्ये संकल्प करून त्या ठिकाणी आपण मिळेल ती सेवा, अन्नदान वाढण्याची असेल, पत्रवाळी उचलण्याची असेल, स्वच्छता करण्याची असेल, गुरूंची सेवा करण्याची असेल, ती प्रत्येक सेवा न सांगता आपण 13व्या नियमाने या ठिकाणी संपन्न करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी शिवकथा भगवान शिव सांगत आहेत, तुम्ही शिवकथा फुकट ऐकू नका. फुकट ऐकायची नाही म्हणले. भगवान शिव स्वतः सांगत आहेत, तुम्ही भगवान शिवाच्या डोक्यावर काहीतरी ओझं ठेवा म्हणले. बघायचं ना तुम्हाला भगवान शिव परमात्म्याची ताकद, भगवान शिव या परमात्म्याच्या या शिव महापुराण ग्रंथाची ताकद जर आपल्याला पाहायची असेल, त्याचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर शिवकथा असं मोकळा ऐकू नका म्हणले. तर मनामध्ये संकल्प करा. कुणाचं लग्न जमत नसेल, कुणाच्या घरामध्ये सारखी छोट्या छोट्या गोष्टीमुळे बोलत बोलत वादविवाद होत असतील, कुणाला आजाराचा त्रास असेल, कुणाला कित्येक वर्ष झालं संतती नाही, अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या मानवी जीवाला, प्रत्येक जीवाला समस्या आहे. मग ती प्रत्येक समस्या तुम्ही उद्या पाणी असलेल्या नारळावरती एक चिठ्ठी लिहायची पांढरी, आणि त्या चिठ्ठीवरती पेनाने तुमचं नाव टाकून इच्छित मनामधला संकल्प त्या पाणी असलेलं नारळ पाहिजे बरं का. आपण ते नारळ तुम्ही मनामध्ये संकल्प घेऊन उद्या यायचंय आणि या ग्रंथाला स्पर्श करून या ग्रंथाच्या खाल्ल्या बाजूला आपल्याला ग्रंथाच्या खाली कॉट खाली ठेवायचं आहे. अगदी 7 दिवसाची कथा संपन्न झाल्यानंतर तुम्हाला 7व्या दिवसाच्या मंगलमय प्रसंगी आरती झाल्यानंतर तुम्हाला ते इच्छित संकल्प केलेलं नारळ गुरु महाराजांच्या हाताने ओटीला घालण्यात येईल. आणि तिथून पुढं या नारळाचं नेमकं पूजाविधी कशा प्रकारे करायची आहे या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला 7व्याच दिवसाच्या शिवकथेमध्ये प्राप्त करून देण्यात येईल. एवढे नियम जमतील ना माय? जमवावंच लागतं. फळ प्राप्त करून घ्यायचं आहे ना तर जमवावंच लागतं. तर त्या पद्धतीनं उद्यापासून या 13ही नियमांचा आपण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये, प्रेमळ अशा वातावरणामध्ये आपण संकल्प घेऊन या शिव महापुराण ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. या शिव महापुराण ग्रंथाला पुढे घेऊन जात असताना भगवान शिव परमात्म्यांनी स्वतः कैलासामध्ये बसून या शिवकथा आपल्या मुखातून सांगितलेल्या आहेत. याला कोणी सेपरेट लेखक नाही. हा ग्रंथ वैयक्तिक कुमार सागर महाराजांनी लिहून काढला नाही, आत्मलिंग महाराजांनी लिहून काढला नाही, तर साक्षात भगवान शिव परमात्म्यांनी देवादिदेव शंभू महादेवांनी त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, डमरुळधारी अशा देवादिदेव शंभू महादेवांनी आपल्या मुखातून या शिवकथा आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा जर जगामध्ये ही शिवकथा जर कोणी ऐकली असेल तर ते भाग्य माझ्या नंदीला प्राप्त झालेलं आहे. नंदी म्हणजे भगवान शिवाच्या जवळीक असणारा जो कोणी जर देव असेल तर तो नंदी गण आहे. ज्या भगवान शिवानी स्वतःचं वाहनच त्याला त्या ठिकाणी केलेलं आहे.
नंदी म्हणजे भगवान शिवाचा राईट हँड आहे. भगवान शिवाकडे जर एखादी तारीख आली लोहाऱ्याला जायचं सप्तामध्ये, तर अगोदर कोणाच्या कानात सांगावं लागतं? नंदीच्या. उजव्या का डाव्या माय? हा, नंदीच्या उजव्या कानात बोललेला शब्द डायरेक्ट भगवान शिवापर्यंत पोहोचतो असं शिव महापुराण या ठिकाणी सांगतं. कारण जसे भगवान शिव तसाच नंदी आहे. नंदीचं महत्व, नंदीचा अवतार कथा जर पाहायच्या असतील तर आपण पुढे उत्तरोत्तर त्या शिवकथा श्रवण करणार आहोत. प्रथमतः भगवान शिवानी सांगितलेलं हे शिव महापुराण 24,000 श्लोक 7 संहिता या शिव महापुराण ग्रंथामध्ये स्वतः भगवान शिवाने आपल्या मुखातून सांगितलेले आहे. 18 पुराणामध्ये श्रेष्ठ असणारं हे शिव महापुराण ग्रंथ आहे. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांमध्ये सगळ्यात जर श्रेष्ठ कोणता जर ग्रंथ असेल तर तो आहे शिव महापुराण ग्रंथ. कारण या 33 कोटी देवामध्ये पावणारा जर कोणता देव असेल तर माझा देवादिदेव शंभू महादेव आहे. कसा आहे? भोळा आहे. आणि वेळ आल्यानंतर तिसरा डोळा सुद्धा आहे, हे सुद्धा माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. भोळा आहे म्हणून प्रत्येक पापी दुराचार्याने त्याच्याजवळ मागणं मागितलं आणि प्रत्येक वेळेला महादेवानी भांडणं मिटवायचं काम केलं. आणि बाकीच्या देवांनी नारद मुनीसह अनेक देवांनी कुटाने वाढवून ठेवायचे आणि मिटवायचं काम माझ्या देवादिदेव महादेवाकडे. भोळा येतो, काहीही होऊ द्या. समुद्र मंथनाच्या वेळेला धावा केला सर्व देवांनी. कोणाचा? देवादिदेव शंभू महादेवांनी. त्यावेळेस जर माझ्या भगवान शिव परमात्म्यानी हलहाल नावाचं विष प्राशन केलं नसतं तर आम्ही आज या ठिकाणी पाहायला सुद्धा उरलो नसतो. असा देवादिदेव महादेव दयाळू आहे, कृपाळू आहे, जो स्वतः या भक्ताच्या कल्याणासाठी कसलाच स्वतःचा विचार न करणारा देवादिदेव शंभू महादेव. त्याला फक्त प्रेमळ आणि अंतकरणाची त्या ठिकाणी भक्ती पाहिजे. या भगवान शिव परमात्म्याने प्रथमतः ही शिवकथा नंदीगणांना त्या ठिकाणी सांगितली. या शिव महापुराण ग्रंथाचं महात्म्य पटवून दिलं की जे भक्त ही शिव महापुराण कथा त्या ठिकाणी ऐकतात ते भक्त त्या ठिकाणी अनंत जन्मीच्या पापातून त्या ठिकाणी मुक्त होतात. अनंत जन्मीच्या पापातून त्या ठिकाणी मुक्त होतात. अनंत जन्मीच्या जागाठी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाठी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाटी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाटी सुकृत. हो अनंत जन्मीच्या जागाठी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाठी सुकृत. अनंत जन्मीच्या जागाटी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाटी सुकृत. हो तेने दुर्जटी मित्र केला, हो तेने दुर्जटी मित्र केला. तेने दुर्जटी मित्र केला. हो अनंत जन्मीच्या जागाठी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाठी सुकृत. अनंत जन्मीच्या जागाटी सुकृत, अनंत जन्मीच्या जागाटी सुकृत. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर महादेव.
ज्या गाठी सुकृत अनंत जन्मीच्या पुण्यईमुळे आपल्याला या भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे। तो भगवान शिव परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद करण्यासाठी या शिव महापुराण ग्रंथाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे। भगवान शिवानी प्रथमतः या शिवकथा नंदीगणांना त्या ठिकाणी ऐकवलेल्या आहेत। नंदीगणांनी त्या शिवकथा श्रवण करून स्वतःजवळ नाही ठेवल्या। ज्ञान हे इतरांना दिलं पाहिजे, दिल्याने वाढते। आणि त्याच पद्धतीनं नंदीगणांनी या शिवकथा ऐकल्यानंतर त्या शिवकथा पुढे अनेक भक्त मांडियाळींना बसवून त्या शिवकथा व्यास मुनींना सांगितलेल्या आहेत। पूर्ण शिव महापुराण कथेचं महात्म्य भगवान शिवांनी गुह्य ज्ञान नंदीला दिलं आणि नंदीनं ते गुह्य ज्ञान व्यास मुनींना त्या ठिकाणी आपल्या मुखातून या शिव महापुराण ग्रंथाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। व्यास मुनींनीही या शिव महापुराण ग्रंथाची महती आपल्या जवळ न ठेवून घेता त्याचं ज्ञान म्हणून अनेक भाविक सद्भक्तांच्या मांडियाळीमध्ये हे शिव महापुराण व्यास मुनींनी सूत पुराणिकांना सांगितलेलं आहे। साखळी पद्धत ज्या पद्धतीने असते ना, त्या पद्धतीने हे शिव महापुराण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। नाहीतरी आपल्याला हे शिव महापुराण भगवान शिव कसा आहे, कसा होता याचं ज्ञान आपल्याला झालं नसतं। आणि त्या पद्धतीनं सूत पुराणिकांनी ही शिवकथा या मृत्यू लोकामध्ये पहिल्यांदा प्रयाग क्षेत्रामध्ये, प्रयाग क्षेत्र माहिती आहे किती जण गेला होतात? इलाहाबादला, वा बरेच जण गेले होते। ज्या इलाहाबाद मध्ये गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमांचा त्या ठिकाणी निवास आहे। त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे त्या गंगा नदीमध्ये त्या ठिकाणी आपण स्नान करून मग पुढे काशीला जातो विश्वनाथाचं दर्शन घ्यायला। त्या प्रयाग क्षेत्रामध्ये नदी तीरावर तुमच्या माझ्यासारख्या अनेक शिवभक्तांना सूत पुराणिकांनी बसवलं आणि भगवान शिवाच्या या शिवकथा सांगायला सुरुवात केल्या। आणि तिथून आज तागायत हे शिव महापुराण ग्रंथ भगवान शिवाच्या लीला कथा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। भगवान शिव परमात्मा या शिवकथेच्या माध्यमातून आपल्याला वर्णन करता आहेत। तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या कथा ऐकून त्याचं जीवनामध्ये काहीतरी अवलोकन केलं पाहिजे। ऐकेले ते धरामणी, वाचे वदा शूळ पाणी। ऐकलेलं मनामध्ये ठेवू नका, तर काय करा, जे इथं शिवकथेला आले नाहीत त्यांना घरी गेल्यानंतर सांगा आज शिवकथेमध्ये हा विषय झाला आणि ह्या आपल्या उद्धाराचा आहे आणि ते आपण त्याचं पालन केलं पाहिजे। आणि त्यांना सांगितलेलं पुण्य सुद्धा तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे। आणि एवढं सांगून आज थांबू नका। देवानं तुम्हाला किती हात दिले? मला तर 2 दिलेत। तुम्हाला किती दिलेत? 2च। वा, या 2 हातांनी एक पुण्यकर्म आहे, तुमच्या जीवनामध्ये त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे। उद्या येत असताना आपल्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणी, आजीबाया, तुम्ही पुरुष मंडळ, तुमची मित्र कंपनी, सगळे काही शिवभक्त माय माऊल्या या 2-2 हातांनी जर ओढून आणल्या, कुठं आणायचंय? त्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही त्यांना इथं ओढून आणा। या 2-2 हातांनी जर तुम्ही 2-2 व्यक्ती घेऊन आलात तर 2चे 4 होऊन हा मंडप या ठिकाणी पुरून उरणार नाही। अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला वातावरण तयार होईल। आणि त्यांना घेऊन आलेल्याचं सुद्धा पुण्य कुणाच्या पदरात आहे? तुमच्याच। आणि म्हणून ते पुण्य पदरात प्राप्त करून घेण्यासाठी उद्यापासून जास्तीत जास्त बहुसंख्येने या शिव महापुराण कथेमध्ये आपण भाविकांना आणण्याचा प्रयत्न करावा। कारण ऐकत असलेल्या शिवकथा या व्यर्थ जायला नको आहेत। शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली
माऊली. या लोहारा ग्रामामध्ये आज लोहारा ही नगरी परमपुण्य भाग्यवान आहे की ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या लीला आपल्याला ऐकण्याचं भाग्य प्राप्त होत आहे. आणि म्हणून जर आपण या शिवकथा ऐकण्याच्या चुकल्या माहीत असून जरी आपण इथं नाही आलो, या शिवकथा नाही ऐकल्या तर व्यर्थ शिनली माऊली, हा जन्म वाया गेला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून नेमकं या शिव महापुराण ग्रंथाची महती जाणून घेण्यासाठी तुम्ही घरात बसलं पाहिजे का इथं आलं पाहिजे? इथं आलं पाहिजे. मग नेमकं इथं यायचंच काय? अहो महाराज, सप्ताह कमिटीनं, संयोजन समितीनं एवढी मोठी सुंदर साऊंड सिस्टम लावलेली आहे की आम्हाला आमच्या घरी बसून आवाज येतो आहे. हो, इथं यायची गरज काय? किती सांगावं या माणसाला. बघा, आम्हाला आमच्या घरी ऐकू येत आहे, आम्ही इथं यायची गरज काय? तर त्याला सुद्धा उत्तर म्हणून शिव महापुराण ग्रंथाने उत्तर दिलेलं आहे. नेहमी मी शिव महापुराण ग्रंथामध्ये शिवकथेमध्ये वर्णन करतो. ॲपल मोबाईल माहिती आहे ना? इथं अक्का महादेवी महिला भजनी मंडळांना तर नक्कीच माहिती आहे, कारण 8 वर्ष झालं त्यांनी या शिवकथेचं श्रवण केलेलं आहे. जीवनामध्ये भाग्य प्राप्त करून, पुण्य प्राप्त करून त्या ठिकाणी भाग्यवान झाले आहेत. ॲपल मोबाईलची किंमत किती बबलू महाराज? अंदाजे? वा, माहीत नसलं तरी सुद्धा अण्णांनी सांगितलं बरं का, अंदाजे का होईना. वा, माहिती आहे का? म्हणजे अण्णांकडे आहे. हा, वा. शंकर अण्णांनी सांगितलं की या ठिकाणी 1.5 लाख रुपये ॲपल मोबाईलची किंमत आहे. बघा अण्णा, 1.5 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल आहे. त्याच्यामध्ये सिम कार्ड सुद्धा आहे, आउट गोईंग इनकमिंग चालेल असं बॅलन्स सुद्धा फ्री केलेला आहे वर्षभरासाठी. 100% चार्जिंग सुद्धा आहे बरं का, 100% चार्जिंग सुद्धा आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असून उपयोग नाही. ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, बॅलन्स आहे, 100% चार्जिंग सुद्धा आहे. पण जर एक गोष्ट नसेल ना तर तो ॲपल मोबाईल शून्य आहे. ती गोष्ट कोणती? नेटवर्क. वाह. बघा, 1.5 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल आहे महाराज. त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, आउट गोईंग इनकमिंग असं असणारं 1 वर्षाचं रिचार्ज सुद्धा केलेलं आहे, 100% चार्जिंग सुद्धा आहे. पण जर त्या गावामध्ये त्या सिम कार्डचं नेटवर्क रुपी टावरच जर नसेल तर तो ॲपल मोबाईल काय करायचा घेऊन? शून्यच आहे ना. रेंजच येत नसेल तर कुणाला बघावं? नुसतं मोबाईलला बघत बसावं. तर त्यासाठी तो ॲपल मोबाईल घेऊन आपल्याला जिथं त्याचं टावर आहे त्याच्या खाली जावं लागतं, त्याच्या आसपास तरी जावं लागतं. त्याच पद्धतीनं शिव महापुराण सांगतं, शरीर म्हणजे ॲपल मोबाईल आहे. करोडो रुपये दिलंच तरी सुद्धा तुम्हाला हा पुन्हा नरजन्म मिळणार नाही. या नरदेहाची किंमत किती आहे? एखाद्याने दुसरा डोळा बसवलाय त्याला विचारा त्याची किंमत. एखाद्याने दुसरा हात बसवलेला आहे, रेडीमेड किडनी बसवलेली आहे, त्याला विचारा. एका किडनीची किंमत किती हो? लाखो रुपये दिले तरी सुद्धा मॅच होत नाही, ओरिजिनल किडनी मिळत नाही. लाखो रुपये दिले तरी सुद्धा ओरिजिनल डोळा मिळत नाही. लाखो रुपये दिले तरी सुद्धा जे माझ्या भगवान शिव परमात्म्याने तुम्हाला ओरिजिनल पार्ट दिले ते पुन्हा तुम्हाला ओरिजिनल मिळत नाहीत. करोडो रुपयाचा देह या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने तुम्हाला असाच फुकट दिला. मानवाचा जन्म हाची महालाभ हो, मानवाचा जन्म हाची महालाभ हो, हाची महालाभ, मानवाचा जन्म हाची महालाभ.
पार्वतीपते शिव हर हर महादेव मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला उपाय सुलभ सापडला 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 हो सापडला मानवाचा जन्म हाची महालाभ संत सुद्धा सांगतात मानवाचा जन्म हा महालाभ आहे. अनंत जन्मीच्या पुण्याईमुळे या ठिकाणी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला. हा जन्म आपल्याला असा तसा गमवायचा नाही महाराज, तर या जन्मामध्ये येऊन आपल्याला भगवान शिवाच्या कथा ऐकून आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घेऊन जिवंतपणी सुखाची प्राप्ती आणि मृत्यूनंतर डायरेक्ट कैलासाची प्राप्ती करून घेण्यासाठी शिवकथा ऐकायच्या आहेत. आणि अशा प्रकारचं भाग्य प्राप्त करून देत असताना तुम्ही आम्ही भगवान शिवाच्या कथा ऐकत असताना भगवान शिव महापुराण ग्रंथाच्या माध्यमातून सांगत आहेत की बाबांनो, हे शरीर रूपी ॲपल मोबाईल आहे, मग मन रूपी सिम कार्ड आहे. शरीर रूपी ॲपल मोबाईल, मन रूपी सिम कार्ड आहे, अन्न रूपी बॅलेन्स आहे. जेवलं तरच माणूस त्या ठिकाणी व्यवस्थित चालतो, नाहीतर एक दिवस उपवाशी राहिला की लगेच चक्कर यायला सुरुवात होते, आहे ना, अशक्तपणा यायला सुरुवात होतो. त्या पद्धतीनं शरीर रूपी ॲपल मोबाईल, मन रूपी सिम कार्ड, अन्न रूपी बॅलेन्स आहे चालण्यासाठी, आणि त्याच्यानंतर संसाराची चार्जिंग आहे. माणूस भोजन करून उगी थोडासा आराम करावा म्हणून क्वाटवरती बसले, सोफ्यावरती बसले, बसू देतात का? लेकरं तरी जवळ येतात, आई मला हे दे. मालक तरी येतात, मला पाणी आणून दे. पत्नी तरी सांगते, हे बघा तेल संपलेलं आहे, घेऊन या. संसाराची चार्जिंग आहे ना, आराम बसलेल्या व्यक्तीला पटकन उठवते आणि कामाला लावते. ही चार्जिंग आहे, बसू देत नाही. पण एवढं असून उपयोग नाही म्हणायले. शरीर रूपी ॲपल मोबाईल आहे, मन रूपी सिम कार्ड आहे, अन्न रूपी बॅलेन्स आहे, सोबत संसाराची चार्जिंग आहे. पण या चार गोष्टी मानवी जीवनात असून उपयोगाची नाही. पाचवी गोष्ट कोणती? सदविचाराची. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराचा विनाश करण्याची, ह्या विचाराची रेंज, हे षडविकार दूर करण्याची रेंज जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर ते हे शिवा अनुभव मंडप टावर आहे. याच्याच खाली तुम्हाला यावं लागतं. इथं आल्यानंतर तुम्हाला त्या सद्विचाराची रेंज यायला सुरुवात येणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला इथं यायचं आहे. ऐकू घरी जरी आलं तरी सुद्धा इथं यायचं. हे टावर आहे. या टावर खाली आल्यानंतर बरोबर बघा, घरात असलेलं दुःखी मन इथं आल्यानंतर कसं समाधान होतं की नाही माय? घरात असलेले काही मनामध्ये मन इकडे तिकडे चलबिचल होत आहे, ते मन इथं आल्याबरोबर एकाग्र होतं, समाधान होतं. आणि त्या विचाराचीच आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या, आपल्या परमार्थिक जीवनाच्या आचरणाची रेंज येण्यासाठी या शिवा अनुभव मंडप टावर खाली इथंच आलं पाहिजे. म्हणून आम्हाला याच ठिकाणी येऊन कथा ऐकायच्या आहेत. ठीक आहे महाराज, सद्विचाराची, सात्विक विचाराची रेंज येत आहे म्हणून आम्ही इथं येऊया. पण येताना कसं यायचंय माय, ते सुद्धा सांगितलं पाहिजे. आता येतानाच काही जणांचे भांडणं झाली असतील. इथं तुमचे चेहरे बघून तर वाटत नाही, पण अनेक ठिकाणी असं होतं. सासू सुनेचं भांडण आहे, पती पत्नीचं भांडण आहे, माय लेकराचं आहे, बाप लेकाचं आहे, असे भांडण त्या ठिकाणी होतात. मग ते भांडण या ठिकाणी घेऊन यायचं नाही म्हणतात. नळाला आपण ज्यावेळेस पाण्याला जातो त्यावेळेस घागर कशी घेऊन जाता माय तुम्ही? रिकामी का भरलेली? बोला माय, रिकामी. वा,
ज्या पद्धतीनं पाण्याला जात असताना माझ्या मायमावल्या रिकामी घागर घेऊन जातात, त्याच पद्धतीनं या शिव महापुराण कथा ऐकायला येत असताना सुद्धा ही मनरूपी जी घागर आहे ना, मनरूपी घागर ही सुद्धा घरामध्ये येताना मोकळी करून आली पाहिजे, रिकामी. इथं आल्यानंतर या शिवकथा तुमच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी रुजल्या पाहिजेत. मग संसारातील जे काही वेदना आहेत, संसारातील जे काही दुःख आहेत ते इथं आणायचे नाहीत. आणि तर जर मनामध्ये इकडचे तिकडचे विचार असतील तर शिवकथा आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये रुजणार नाहीत. संतही सांगतात, इथं आल्यानंतर आपल्याला आपल्या हृदयामध्ये शिवकथा रुजवण्यासाठी काय केलं पाहिजे? ऐकिले ते धरामणी, ऐकिले ते धरामणी, ओ ऐकिले ते धरामणी, ऐकिले ते धरामणी. पार्वती पते शिव हर 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 हर. ऐकिले ते धरामणी, वाचे वदा शूळ पाणी, वाचे वदा शूळ पाणी, ऐकिले ते धरामणी. ऐकलेलं मनामध्ये स्मरण ठेवायचं आहे. आणि इथं न आलेल्यांना आपण घरामध्ये गेल्यानंतर या शिवकथा आपल्या मुखाने सांगायच्या आहेत. इथं आल्यानंतर माय झोप यायला नको. इथं आल्यानंतर बरोबर झोप येते. इथं आमचे गुणवान गायक मंडळी गायन करायले की तुम्हाला वाटतं तुमची माय तुम्हाला पाळण्यात घालून झोका द्यायले. बरोबर डोळा लागतो इथं आल्या की, आहे की नाही? बरं, नेमकं झोपा पण ऍक्शन करू नका. एक माय माऊली शिवकथेमध्ये आली आणि झोपेत असं ओढू लागली. काय ओढू लागली? असं झटके देऊ लागली. शिवकथा झाल्यानंतर मी दर्शनाला आल्यावर प्रश्न विचारला, माय तुम्ही शिवकथा ऐकल्या? हो महाराज ऐकल्या. मग शिवकथेमध्ये भजन चालू होतं तेही ऐकलं? हो महाराज ऐकलं. ठीक आहे. टाळ्या वाजवल्या? तेही वाजवल्या. पण माय माझा एक प्रश्न आहे, शिवकथेमध्ये नेमकं तुम्ही डोळे झाकून असं झटके का देत होतात? वर हात करून खाली का करत होतात? या गोष्टीचं उत्तर मागितल्यानंतर माय माऊली म्हणाल्या, महाराज तुम्हाला काय म्हणले, आज लोहाऱ्याला कथा, उद्या पुण्याला कथा, उद्या पुण्याला कथा, परवा मुंबईला कथा. काय होतं म्हणले? काय होते म्हणले? तर याच्याने होतं काय? तुम्हाला काय घरादाराचं काही टेन्शन नाही. घरात काय आणायचं आहे, काय ठेवायचं आहे, काय ठेवलेलं आहे, काय कमी आहे जास्त आहे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणले. बर, मग त्याच्याशी आमचा काय संबंध महाराज? बघा म्हणले, तुम्हाला काय आवरायचं नसतंय, काही नसते, तुम्ही फक्त येता शिवकथा सांगायला बसता. पण आम्हाला अनाउन्समेंट मध्ये ऐकू आलं की अवघ्या 5 मिनिटात कुमार सागर महाराजांच्या शिवकथेला सुरुवात होणार आहे. एवढं ऐकल्याबरोबर मी काय करत होते म्हणले? स्वयंपाक करत होते. मग त्याच्या पुढे स्वयंपाक करत असताना माझ्या
हातामध्ये 5-5 तोळ्याच्या पाटल्या होत्या दोन्हीकडे, म्हणजे दोन्ही मिळून 10 होत्या. मग भाकरी थापटत असताना त्या पाटल्या ताप देऊ लागल्या म्हणून मी काय केले, काढून तिथं किचन वट्ट्यावरती ठेवले. मग पुढे काय, महाराज शिवकथेला अवघ्या 5 मिनिटात सुरुवात होणार आहे म्हणल्या मी चटकन जशास तसं भाकरी त्याच ठिकाणी ठेवल्या. घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी पाय वगैरे धुले, कपाळाला विभूती लावली, कोंडीही टाकली, कुलूपही लावलं. घाई गडबडीत झालंय सगळं. पटकन इथं आले. इथं आल्यानंतर मला ध्यान आलं माझ्या हातातल्या पाटल्याचं. आणि इथं आल्यावर ध्यान आलं पाटल्या कुठं ठेवल्या होत्या, किचन वट्ट्यावर. ती म्हणली माय आता काय करावं, कथा झाल्याशिवाय तर उठता येत नाही, आरती झाल्याशिवाय तर जाता येत नाही, आता काय करावं म्हणली माय. घरामध्ये त्या ठिकाणी पाटल्या ठेवलेल्या आहेत. बघता बघता पाय धुले, चटकन आले, कडी लावले, कुलूप सुद्धा लावले. नेमकं इथं आल्यावर त्या पाटल्याचं रक्षण म्हणून नेमकं कुलूप गच्च बसले का, परफेक्ट बसले का नाही ते ओढून बघायला ती म्हणली. असं बघा, इथं आल्यानंतर आपलं जर मन घरात असेल तर या शिवकथा आपल्या मनामध्ये बसतील का हो. असं इथं आल्यानंतर कुलपाचं दुधाचं ध्यान व्हावं काम आहे. इथं आल्यानंतर आपलं मन एकाग्र त्या भगवान शिव परमात्म्याच्या चरणावरती, भगवान शिवाच्या शिवकथेमध्ये अगदी ऐकिले धरामणी वाचे वदा शूळपाणी, वाचे वदा शूळपाणी, वाचे वदा शूळपाणी, वाचे वदा शूळपाणी. हो ऐकिले ते धरा जानी, ऐकिले ते धरा जानी. हो ऐकिले ते धरा जानी. नमः पार्वती पते शिव हर हर. खाली बसलेल्यांचा आवाज आला पाहिजे. पहिल्या दिवसाचा अन्नदान नंबर 1 झालेला आहे. मला माहिती आहे, सुगंध मी घेतलेला आहे, मी सुद्धा घेतलेला आहे, त्याच्यामुळे आवाज 1 नंबर कडक आला पाहिजे. नमः पार्वती पते शिव हर हर. वा, हा असंच एनर्जी कडपर्यंत ठेवा. या ठिकाणी इथं आल्यानंतर आपलं मन एकाग्र भगवान जीव आणि शिव कनेक्ट होण्यासाठी काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. काया म्हणजे शरीर, शरीर इथं आहे पण मनातून आपल्याला त्या भगवान शिवाकडे त्या मनाला घेऊन जायचं आहे. वाचा मुखाने त्या भगवान शिव परमात्म्याचं ज्या ज्या वेळेस गजर होईल त्या त्यावेळेस त्या भगवान शिव परमात्म्याचं गुणगान आपल्याला आपल्या मुखातून वर्णन करायचं आहे. काया वाचा मनाने ज्यावेळेस आपण भगवान शिव परमात्म्याला शरण जाऊ त्यावेळेस भगवान शिव परमात्मा आपल्यावरती कृपा दृष्टी ठेवायला वेळ करणार नाही. 3 पद्धतीनं टाळ्या वाजवून, मुखाने नामस्मरण घेऊन आणि वरती हात करून जय जयकार करून अगदी आजपासून 7व्या दिवसाच्या शिवकथे संपन्न होईपर्यंत आपल्याला भक्ती संपन्न 3 पद्धतीनं भक्ती करायची आहे. तर नेमकं टाळ्या का वाजवाव्या? कलियुगामध्ये माणसाला फायदा सांगितल्याशिवाय माणूस कार्य करत नाही. फायदा सांगितलं की बरोबर मार्गावरती येतो. शिव महापुराण सांगता आहे इथं झटका कोणाला येऊन गेला का? काय महाराज आले झटकाच लावून गेले. येणार आहे का? काय महाराज येऊ नये. बर कोणाला येऊ नये वाटते त्यांनी हातवरी करावं. वा, सगळ्यांनाच येऊ नये वाटते आहे ना. झटका म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला अटॅक म्हणतात. हा अटॅक येतो केव्हा माय? ज्या वेळेस आपल्या शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात त्यावेळेस माणसाला झटक्याचा अटॅक हा आजार त्या ठिकाणी निर्माण होतो. मग या रक्ताच्या नाड्या आपल्या या तळहातातून सुरू होतात माय. ज्या ज्या वेळेस तुम्ही या भगवान शिवाच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवाल, ज्याने वाजवली टाळी त्याची चुकली येण्याची पाळी.
आणि ज्याने नाही वाजवली टाळी त्याची आलीच समजा जाण्याची हा. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही टाळ्या वाजवाल, शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे, त्यावेळेस त्या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि शरीरातल्या बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. पहिला फायदा आहे. किती रुपये दिलो महादेवाला, महाराजांना? फुकट आहे, फक्त घ्यायचंय. घ्या घ्या म्हणाले, घेई घेई वाचे माये माझी म्हणाले. माय म्हणाले तुम्हाला, फक्त घ्या. पहिला फायदा आहे. टाळ्या वाजवल्यानंतर अनेक रोगराईपासून आपण दूर राहता. दुसरा फायदा आहे तो म्हणजे मुखानं नाव का घ्यावं. इथं शेतकरी वर्ग आहे. उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारी काढतो. ज्वारी काढल्यानंतर कडब्याच्या पेंड्या बांधतो आणि त्याची बणीम रचतो. बणीमच म्हणताना 1000 कडब्याची बणीम रचली अण्णा, आणि त्या बनमीला जाळायला काडीपेटीच्या किती बुरुजा लागतील अण्णा? बुरुजा 1 काडी डबी. हा, 1 काडी. वा, 1 काडी ओढल्या. जाळायचं नाही बरं का, अगोदरच दुष्काळ आहे. फक्त उदाहरणासाठी घ्यायचं आपल्याला. ज्या पद्धतीनं शेतात 1000 कडब्याची बणीम रचलेली आहे, त्या कडब्याच्या वाळल्या खट बनमीला जाळायला काडीपेटीची 1 काडी पुरेशी आहे. त्याच पद्धतीनं अनंत जन्मीचं पाप नाहीस करण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचं एक नाम कोणतं? सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. नाम हे शिवाचे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. ओ सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. 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 हो घेई घेई वाचे माया माझे. घेई घेई वाचे माय माझे. घेई घेई वाचे माया माझे. घेई घेई वाचे माय माझे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. घेई घेई वाचे माया माझे. घेई घेई वाचे माय माझे. माय माझे. माय माझे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. साखरेपेक्षा गोड. सुदेहुन म्हणजे साखरेपेक्षा सुद्धा गोड माझ्या भगवान शिवाचं नाम आहे. शिवनाम गोड. शिवनाम गोड. पण ते केव्हा कळतं? त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे, तेव्हा त्याची आपल्याला गोडी लागायला सुरुवात होते. ज्या पद्धतीनं शेतातल्या वाळल्या खट्ट कडब्याला जाळायला काडीपेटीतील 1 काडी पुरेशी आहे, त्याच पद्धतीनं अनंत जन्मीचं पाप नाहीस करण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचं एक शिवनाम हे साखरेसारखं गोड तुमच्या जीवनामध्ये पाप नष्ट करणार आहे. म्हणून नाव घ्यायचं माय. दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा, हात वरती का करायचे?
शास्त्राप्रमाणे कैलास कुठं आहे? पाताळात आहे की वरती आहे? शास्त्र सांगतं कैलास पर्वत वरती आहे. भगवान शिव माता पार्वतीसह बसलेले असताना शिव सांगत आहेत, पार्वती मातेनं प्रश्न विचारला, देवा नेमकं तुम्ही राहता कुठं? नेमका तुमचा ठिकाणा कोणता आहे? भगवान शिवाने दिलेलं उत्तर, मी कोण्या मंदिरात नाही, मी कोण्या मठात नाही, कोण्या डोंगरात नाही, तर ज्या ठिकाणी भगवान शिवाची कथा भक्त ऐकतात सांगतात त्या ठिकाणी मी गुप्त रूपाने राहतो आणि माता पार्वतीसह कृपा दृष्टी ठेवून कैलासामध्ये सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी कथा ऐकतो. आता भगवान शिव माता पार्वतीसह कैलासामध्ये कथा ऐकत आहेत. मग त्यांचे पाय आपल्या मस्तकावरती आहेत. 2 हात वरती केले म्हणजे आपले 2 हात भगवान शिव आणि पार्वतीच्या पायाला टेकले असं शिव महापुराण इथं ग्रहित धरतं आणि मुखातून भगवान शिव परमात्म्याचं नाम नमः पार्वती पते शिव हर 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 यासाठी आपल्याला हात वरती करायचे आहेत. फायदा कोणाचा आहे? तुमचा आहे. आणि तुमच्या फायद्यासह तुम्हाला भगवान शिवाचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही या शिवकथा अनन्य भावनेने भावशुद्ध अंतकरणाने तन मन धनाने या 7 दिवसीय शिवकथेमध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आज वेळ खूप झालेली आहे. वेळेचा अभाव राखून या ठिकाणी आपण आज पहिल्या दिवसीय शिवकथेमध्ये शिवकथेचे फक्त धावत्या योगामध्ये नियम, कथा कशी ऐकावी, ऐकल्यानंतर त्याची फलप्राप्ती काय होते, टाळ्या वाजवण्याचे नियम, नाम घ्यायचा फायदा, हात वरी करण्याचा फायदा, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण धावत्या योगामध्ये घेतलेलं आहे. ज्यांना जमेल त्या पद्धतीनं त्या 13 नियमांचं पालन आपण या शिव महापुराण ग्रंथामध्ये उद्यापासून या ठिकाणी करावं एवढंच या पहिल्या दिवसाच्या मंगलमय प्रसंगी सांगून आजच्या पहिल्या दिवसीय शिवकथेला या ठिकाणी विराम करत असताना झालेली मंगलमय शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली जन्मदाते आई वडील, ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, श्री संत सदाशिवप्पा महाराज, गुरु माऊली सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यासह तुम्हा सर्व भाविक सद्भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी ही शिवकथा समर्पित करून आजच्या शिवकथेला विराम करीत